नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे। त्यांच्या नात्यात प्रेम, गोडी, गुलाबी वाढत चाललेली आहे। परंतु म्हणतात ना, कुणाची तरी वाईट नजर लागते तसं झालेलं आहे आणि आता या दोघांच्या नात्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणात झालेलं आहे। मित्रांनो, आता इथे ईश्वरी ही अंजलीला बाहेर घेऊन गेलेली असते, कारण अंजलीचं काहीतरी कारण असतं, रिझन असतं, हे फक्त ईश्वरीलाच माहित असतं। परंतु घरचे सगळेजण इतके टेन्शन मध्ये असतात, इतकं म्हणजे अर्णव, आकाश, मामा खूप टेन्शन मध्ये असतात। त्यांना असं वाटतं की राकेशने जर यांच्या दोघींसोबत काही केलं तर काय करणार, असं तसं खूप काळजी करत असतात। आणि जेव्हा ईश्वरी आणि अंजली घरी येते तेव्हा मात्र सगळेजण ईश्वरीवर खूप चिडतात, खूप रागवतात, खूप ओरडतात। मामा सुद्धा ओरडतो, आकाश पण बोलतो की ईश्वरी तू कुठे गेली होतीस ताईला घेऊन, आणि अर्णव तर तिचं बिचारीचं एक शब्दही ऐकून घेत नाही। इतका बोलतो की तू इरिस्पॉन्सिबल वागली, तुझ्या वागण्याला काहीच का अर्थच नाहीये, असं कोणी वागतं का, असं तसं बापरे इतकं बोलतो। आणि त्या दोघांचं एवढं मोठं भांडण होतं। मित्रांनो, अर्णवचंही वागणं मला बिलकुल पटलं नाही बरं का। समोरच्या व्यक्तीचं ऐकून न घेता आपण त्याच्याबद्दल असं काहीही बोलू नाही शकत, त्याला जज नाही करू शकत। परंतु अर्णव तिचा एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाही। ती बिचारी तळमळीने त्याला सांगते की अर्णव सर, माझं एकदा ऐकून घ्या की मी बाहेर का गेले होते। परंतु तिचं ऐकून घ्यायला कुणी तयारच नाहीये। अर्णव तर तिचा एक शब्दही ऐकून घ्यायला गेलाय। एवढा इगो, एवढा राग नसावा माणसामध्ये। माणसाने राग थोडा बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यावं की नक्की बाबा त्याला खरंच काही सांगायचंय, काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतं ना। परंतु अर्णव काहीच ऐकून घ्यायला तयार नाही। आता ईश्वरीने सुद्धा ठरवलं आहे की काही झालं तरी ठीक आहे, राग काय फक्त तुम्हालाच येतो का, मला सुद्धा राग आलाय, आता मी दाखवते राग, इगो, अँगर काय असतं ते मी दाखवते। आता ईश्वरी सुद्धा आता अर्णव पासून दूर जाणार आहे आणि अर्णवला सोडून जाणार आहे। सोडून म्हणजे कसं, तर आता ईश्वरीची आई घरी आलेली असते, कारण ईश्वरीच्या आईची आणि तिच्या बाबांची अॅनिव्हर्सरी असते। त्यामुळे ती ईश्वरीला बोलत असते की तू तयारीसाठी येऊ शकतेस का, आणि ईश्वरीला सुद्धा हेच पाहिजे असतं की तिला असं वाटत असते मी जेव्हा अर्णव सरांपासून दूर जाईन तेव्हाच कळेल की खरंच माझी किंमत काय आहे। म्हणून ती आता बोलते की आई मी तयार आहे, मी येते ना तुझ्यासोबत तयारी करू लागायला, चल आपण जाऊ। मित्रांनो, खरंच नवरा बायको जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा त्यांना फारसं काही वाटत नाही, किंमत कळत नाही। पण जेव्हा नवरा किंवा बायको दोघेही एकमेकांपासून दूर जातात ना तेव्हा कळतं की